विदर्भामधून पहिल्या नंबरचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन निर्मिती कबड्डी क्लब चांदूर बाजारने केले। 30 ऑगस्टला या कबड्डीचे उद्घाटन झाले। यामध्ये विदर्भामधून टॉप 12 संघ चांदूर बाजारमध्ये आले होते। उद्घाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झाले। कबड्डीच्या फायनल सामन्यात राष्ट्रगान लावून एक विदर्भामध्ये कबड्डी सामन्याची चांगली ओळख निर्माण केली आहे। राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खेळाडू समोर गेला पाहिजे म्हणून सर्व खेळाडूंना जो खर्च लागेल ते देण्याचे मंजूर केले आहे। यामध्ये प्रथम क्रमांक जागृती क्रीडा मंडळ अमरावती व द्वितीय क्रमांक नेताजी क्रीडा मंडळ नांदगाव पेठ यांनी पटकाविले। प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब देशमुख नागरवाडी आश्रमचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव विदर्भ कबड्डी असोसिएशन विदर्भ सतीश डफळे, सहसचिव विदर्भ कबड्डी असोसिएशन भास्कर टोंपे, संतोष किटुकले, रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन निर्मिती कबड्डी क्लब चांदूर बाजार तर्फे करण्यात आले होते। यामध्ये चेतन कडू, ऋषी पोहोकार, राज निंबोरकर, साहिल भगत, मनीष दाभाडे, आदेश फुके, मंथन इंगळे, श्याम मांडले या सर्वांनी केले होते। कोरोना काळामुळे जो लॉकडाऊन होता त्यामुळे सर्व खेळ हे पूर्ण बंद पडलेले होते आणि आता काही काळानंतर कबड्डीचा काळ बदललेला आहे। जे पदाधिकारी जे आलेले आहेत कबड्डी क्षेत्रात ते खूप ॲक्टिव्ह आणि प्लेयरच्या हितगुज करणारे आहेत। जे आपले सेक्रेटरी आहेत विदर्भाचे जितूभाऊ ठाकूर, त्याच्यानंतर जॉईंट सेक्रेटरी आहेत सतीश डफळे यांनी सुद्धा एक महालीग कबड्डी असोसिएशन विदर्भ महालीग सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप मोठं भव्य दिव्य असं आयोजन त्यांचं आहे। तर जे प्रो कबड्डीमध्ये आपले पुढं चाललेली नाही आहे त्याच्यापासून कारण फक्त एवढंच आहे की आपल्याकडे थोडंफार हिंमत नाही। जे आपले पदाधिकारी वरच्या लेवलवर काम करत आहेत त्यांच्या आधाराने आता आपल्या विदर्भातील 4 प्लेयर हे प्रो कबड्डीमध्ये आपल्याला घडतील। त्यांना पाहून भरपूर ग्रामीण क्षेत्रातले मुलं हे इन्स्पायर होतील। त्यांचं मी पूर्ण क्रेडिट हे असोसिएशनला देतो। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।